नाही आहे। हे पीडब्ल्यूडीचं क्लिअरन्सचं सर्टिफिकेट येत्या 15 दिवसांमध्ये मिळून ते 3 नवीन एलिव्हेटर्स ही त्या ठिकाणी चालू करण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे। रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे लोक येतात, जनता येते, त्यांची गैरसोय ही होत असल्यामुळे 10 नवीन रजिस्ट्रेशन काउंटर्स या ठिकाणी हे लावण्याचं आश्वासन आणि ते लवकरात लवकर येत्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील अशा प्रकारे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुद्धा उपयोग करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन काउंटर्सवर होणारी गर्दी कशी कमी करण्यात येईल आणि वेटिंग टाइम हा कसा कमी करण्यात येईल या संदर्भामध्ये ही प्रशासन उपाययोजना या ठिकाणी करणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी 125 अशा टेस्ट आहेत, ज्या ब्लड टेस्ट आहेत, ज्या सुपर स्पेशालिटी ब्लड टेस्ट आहेत, त्याच्याकरता होता त्या बाहेर त्या ठिकाणी रिफर केलं जातं। त्या 125 टेस्ट पैकी पण जास्तीत जास्त मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड फॉर त्या टेस्ट आहेत, ज्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी डॉक्टरचं रेफरन्स त्या टेस्ट करण्यात येतं। त्याही टेस्ट त्या ठिकाणी KM हॉस्पिटलमध्ये इन हाऊस करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब जी आहे त्याची उपाययोजना या संदर्भामध्ये करण्यात येईल। MRIचं जे मशीन आहे या ठिकाणी MRIचं मशीनचं प्रोक्युअरमेंटचं टेंडर हे लांबलं असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती MRIसाठी त्या ठिकाणी खूप कालावधी लागत असल्यामुळे जोपर्यंत MRI मशीनचं प्रोक्युअरमेंट होत नाही तोपर्यंत बाहेरच्या ज्या दुसऱ्या सेंटर्सकडे MRIसाठी जे रेफरन्स KM हॉस्पिटलच्या मार्फत दिले जातात तर ते सुद्धा BMC रेट्सवरतीच करण्यासंदर्भातलं टेंडर हे पुढच्या 7 दिवसामध्ये महानगरपालिकेच्या मार्फत काढण्यात येईल, जेणे